नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. माजी शिक्षक आमदाराच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरांनी हातसफाई केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चोरांनी रोख रकमेसह चांदीची मूर्ती व नाणी चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. देवपूर वलवाडी परिसरातील धंदाई नगर प्लॉट नंबर 16 या ठिकाणी चेतन कुमार सोनवणे यांचा बंगला आहे. चेतन कुमार हे व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झाल्याने ते धुळे येथील बंगल्यात येत असतात. आज सकाळी सोनवणे यांच्या घरी नेहमीप्रमाणे सफाईसाठी आलेल्या महिलेला घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तात्काळ नाशिक येथे सोनवणे यांना कळवले. घरात चोरी झाल्याची माहिती सोनवणे यांनी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांसह श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी सोनवणे यांच्या घराची पाहणी केली असता घरातील सामान अस्तव्यस्त दिसून आलं. तर कपाटातील 16,000 रुपये रोख, चांदीची गणेश मूर्ती, चांदीचे नाणे असा ऐवज चोरांनी लांबवल्याचे समोर आले. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत या घटनेची नोंद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मी चेतन सोनवणे, राहणार प्लॉट नंबर 16, धंदाई नगर, गुंदूर रोड, देवपूर, धुळे. आज सकाळी 7:30 वाजता आमच्या कामवाल्या बाई आल्या असतात कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी मला कळवल्यानंतर मी बाहेरगावी असताना 8:30पर्यंत इथं पोहोचलो. पोलिसांना कळवले. पोलीस कर्मचारी येऊन गेले. त्यांनी आता डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स यांना पाठवलेलं आहे. साधारण चांदीचा गणपती, काही कॅश व नाणी स्वरूपातील काही कॅश आणि मोबाईल जुने असं आमचं नुकसान झालेलं दिसतं आहे. पोलीस सहकार्य करतायत आणि आम्ही समाधानी आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.